मुंबईतील आणि मंडळ टिळक नगर येथील सह्याद्री गणेशोत्सव मंडळ मोठी ख्याती असलेलं मंडळ आहे। यंदाचं या मंडळाचं 48वं वर्ष आहे आणि दरवर्षी या मंडळात वेगवेगळे देखावे आणि कलाकृतीचं दर्शन घडत असतं। या देखाव्यामध्ये देखण्या बाप्पाचं रूप पाहून भक्तगण आनंदी होतो। यंदा सह्याद्री क्रीडा मंडळात संकटमोचन हनुमान मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूया। गणपतीची लगबग जी आहे ती संपूर्ण देशभरात होताना पाहायला मिळते। जय गणेशाचा आवाज संपूर्ण देशभरात दुमदुमलेला आहे। पण मी सध्या मुंबईतील चेंबूर येथील टिळकनगर सह्याद्री गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। इथला देखावा बघण्यासाठी खास भाविक भक्तजन येतो, कारण की बाप्पाचं मनमोहक रूप आणि इथला देखावा म्हणजे दुग्ध शकराचा योग जो आहे तो आलेला असतो। माझ्या मागचा हा संपूर्ण देखावा जो आहे तो तुम्ही पाहू शकतात। अत्यंत सुंदर आणि सुबक कलाकृती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संकटमोचक हनुमानाचा हा संपूर्ण मंदिराचा देखावा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आणि त्याच ठिकाणी बाप्पा सुद्धा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतात। बाप्पाचं मनमोहक रूप आणि त्यासोबत हा सुंदर असा देखावा भाविकांचा आनंद जो आहे तो द्विगुणित करताना पाहायला मिळतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी अशी हनुमानाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंजी जे आहेत ते आपल्या सोबत आलेले आहेत। सर, खरं तर तुमचं मंडळ हे फक्त देखाव्यासाठी खूप प्रसिद्ध असतं। प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळे अवॉर्ड्स आणि पारितोषिकं मिळतात। यंदा संकटमोचक हनुमान काय कल्पना आहे? गेल्या वर्षी सगळीकडे बहुतेक बघितलं महाराष्ट्रामध्ये राम मंदिर उभं केलेलं होतं। आम्ही राम मंदिर 2018लाच बनवलेलं, पण सेवक रावने हनुमानात रामचे भक्त हनुमान यांचं मंदिर होणं ही मंडळाची डिमांडच होती की हनुमानजींचं पण मंदिर होणं अपेक्षित आहे। तर यावर्षी येणारे महाराष्ट्रावर जे काही संकट येत आहेत त्या संकटचं मोचन करण्यासाठी म्हणून बोलू हनुमानजींचं एक मंदिर इथे सह्याद्री क्रीडा मंडळाने उभं केलेलं आहे। सह्याद्री गणेशोत्सव मंडळ टिळकनगर या ठिकाणी आणि यंदाचं त्यांचं 48वं वर्ष आहे आणि संकटमोचक हनुमान महाराष्ट्रावर येणारी संकट थांबवावी म्हणून हा देखावा जो आहे त्यांच्याकडून उभारण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन श्रीकांत खरासह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई। आणि नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथील इच्छापूर्ती या मंडळाने फुलांच्या निर्माल्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे। 14 फुटांची ही मूर्ती असून बाप्पाचं आकर्षक रूप पाहायला मिळत आहे आणि इच्छापूर्ती या मंडळाचं हे 24वं वर्ष आहे। दरवर्षी मंडळाकडून अनेक नवनवीन उपक्रम सुद्धा राबवले जातात। इच्छापूर्ती या मंडळाच्या फुलांचा गणपती देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमृता यांनी। पाहूया। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आपण सध्या आलो आहोत कोपरखैरणे येथील इच्छापूर्ती या मंडळाला भेट देण्यासाठी आणि आपण बघू शकतो फुलांपासून बनवलेला हा बाप्पा आहे। महाराष्ट्रात प्रथमच फुलांच्या निर्माल्यापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते आहेत, यांच्याशी आपण बातचीत करूया। या वर्षीची संकल्पना म्हणजे फुलांपासून गणपती बनवणार आहोत, तर नक्की काय संकल्पना आहे? तर गेली 4 वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतोय। तर ही जी मूर्ती तुम्ही मागे बघताय ही फुलांच्या निर्माल्यापासून बनलेली मूर्ती आहे। अयोध्येला प्रभू श्रीरामानं जी फुलं वाहिली होती ती आपण कलेक्ट केली, त्या फुलांच्या निर्माल्यापासून आपण ही श्रींची मूर्ती बनवली आहे। तर तुम्ही मूर्तीवरती जे खारुताई बघताय ती खारुताई डिनोट करते की पर्यावरणासाठी हा आमचा खारीचा वाटा आहे। तर ही अशी आमची बेसिक संकल्पना आहे। आणि मंडळाला किती वर्ष झालेत गणपती बसवून? तर मंडळाचं हे 23वं वर्ष आहे आणि आता हे आपलं 5वं वर्ष आहे की आपण पर्यावरणपूरक गणपती साजरा करतो। आणि आपल्याकडे उपक्रम काय काय राबवले जातात? तर नक्कीच आपण मूर्तीपर्यंत न राहता आपण इतरही उपक्रम साजरे करतो, जसं की एक टी-शर्ट एक झाड मागील वर्षी आपण संकल्पना केली। यावर्षी आपण एक बीज मोदकाची संकल्पना आहे, मी तुम्हाला हे आपण मंडळातर्फे बीज मोदक वाटतो। जे आपल्या इकडे दर्शनाला येतील त्यांना आपण हे मोदक वाटतो। हे मोदकाची खासियत अशी आहे की हे मातीपासून बनलेले आहेत। याच्यात एक बी आहे, ते ज्यावेळेस तुम्ही कुंडीत लावाल त्याच्यापासून झाड उगणार। तर आपण जवळपास 1,500 बीज मोदक वाटप केलेले आहेत या गणेशोत्सवामध्ये। ही मूर्ती आपले मूर्तिकार श्री राजन विठ्ठल झाड आणि त्यांचे सुपुत्र कुमार विदिश झाड यांच्या हस्ते ही मूर्ती साकारली। ही मूर्ती दिलाय रोड म्हणजे आपल्या मुंबईला बनते आणि तिथून आपण ही मूर्ती चालत चालत आपल्या ह्या बाप्पाच्या मंडपापर्यंत आणतो। नक्कीच आपण बघितलं की आपल्या लाडक्या बाप्पा म्हणजे महाराष्ट्रातील पहिला फुलांचा बाप्पा आपण पाहिला आहोत आणि प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। इकडे भाविकांचे प्रचंड प्रमाणात लोक इकडे गणपतीचं दर्शन घ्यायला येतात। कॅमेरा पर्सन विकास खवळेसह मी अमृता यादव, पुढारी न्यूज, नवी मुंबई।
आणि आपण जर पाहिलं तर दरवर्षीपेक्षा यावर्षी अनेक वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या गेलेल्या आहेत. तेच आपण आता नुकतंच पाहत होतो. आणि गणेशोत्सव म्हटला की सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. असाच उत्साह सध्या नवी मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातल्या श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एक आगळी वेगळी परंपरा जोपासताना पाहायला मिळते. या मंडळामध्ये दरवर्षी विविध वस्तूंनी गणेशाची मूर्ती साकारली जाते आणि यावर्षी सुद्धा त्यांनी कडधान्यांचा वापर करून मोरया साकारलाय. सामाजिक संदेश देणाऱ्या श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अंकिता यांनी. पाहूयात. आणि गणपती बाप्पाचं एक वेगळंच नातं आहे. आज आपण आलो आहोत नवी मुंबईमध्ये श्री स्वामी गणेशोत्सव मित्रमंडळाच्या बाप्पाकडे. अगदी आगळा आणि वेगळा बाप्पा कसा असतो हे आपल्याला इथून नक्कीच पाहता येईल. आपण बाप्पा बघू शकता. अगदी विविध कडधान्यांनी असा नटलेला, सजलेला आणि अगदी स्वतःच बनलेला असा बाप्पा म्हणजे तो आपला गणपती बाप्पा. अगदी शेतकरी जसा धान्य पेरतो, अगदी मशागत करतो, जशी शेतचं पीक पिकवतो, त्या अँगलनेच त्यांनी एक कन्सेप्ट ठेवून एक गणपती बाप्पाची ही थीम केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे या साईडला शेतकरी आपल्याला धान्य टाकताना खत हे करताना दिसतोय. आता आपण जिथे आहोत तिकडची ही कार्यकारी मंडळी आहे जी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू की नेमका हा बाप्पा कसा बनला, कसा उभा राहिलाय. आपण आता बाप्पा पाहतोय. अगदी तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कन्सेप्टने बाप्पा बनवता. या वर्षीची नेमकी थीम कशी आहे, बाप्पा कसा बनलाय नेमका? तर नमस्कार, मी आशिष सनस, श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. ह्या गेले 20 वर्ष आपण ही आगळी वेगळी परंपरा जपत आहोत. विविध प्रकारचे गणपती आहेत आपले, जसे की चॉकलेटचा गणपती, खडूपासून बनवलेला गणपती, माशीच्या काड्यापासून बनवलेले गणपती, असे बरेच प्रकारचे विविध गणपती आपण आपल्या जनतेसमोर सादर केले आहेत. तर यावर्षी आपली थीम कडधान्यापासून बनवलेला गणपती आहे. तर ह्याचा उद्देश एवढाच आहे की एक शेतकऱ्याचं महत्त्व काय असतं हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण 7 प्रकारचे कडधान्य या गणपतीत वापरलेले आहेत. त्याच्यापासून ही सुबक मूर्ती तयार केलेली आहे. आपण बघूच शकता. कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज, नवी मुंबई. आणि बेळगावच्या अजय निंबाळकर यांनी आपल्या घरी सोन्याची जेजुरी साकारलेली आहे. जेजुरीचा खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आणि या मंदिराला जेजुरीगड, खंडोबाची जेजुरी असं सुद्धा म्हणतात. यावेळी सोन्याची जेजुरी देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. खंडेरायाच्या जेजुरीचा देखावा सगळ्यांचंच आकर्षण ठरतंय. पुढे जाऊयात कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधील मंगळवार पेठ इथं राहणारे आर्किटेक्ट तिरीश वाघ यांनी आपल्या घरामध्ये जेजुरी गडाचा सुंदर असा देखावा साकारलाय. जेजुरी गडावरील जेजुरी मंदिर, मंदिरासमोरील दीपमाळा आणि एकूणच संपूर्ण आजूबाजूचा परिसर असा हुबेहूब देखावा आर्किटेक्ट वाघ यांनी साकारलाय. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर अनेक जण आपल्या पत्नीला उचलून घेऊन पायऱ्यांवरून गड चढत असतात, असंही त्यांनी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि इकडे मुंबईमधील परळ परिसरामध्ये सुद्धा श्रींचा भव्य देखावा साकारण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांनी. पाहूयात. मुंबईमध्ये सध्या गणेश उत्सव हा मोठा उत्साहात साजरा केला जातोय. एकीकडे आपण पाहिलं तर मुंबईतील जे मंडळ आहेत त्या मंडळांकडून भव्य असे जे देखावे आहेत ते सादर केले जात आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील जे चाळ आहे, जे गल्लोगल्ली आहे, तिकडे जो गणपती बसतो त्यांच्याकडून देखील एका छोट्याशा रूममध्ये मोठमोठे देखावे सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान मी आता सध्या परळ परिसरात आहे. परळ परिसरात जर ही संपूर्ण तुम्ही चाळ बघितली तर 10 बाय 16 फीटची संपूर्ण चाळ आहे. छोटीशी चाळ आहे. छोटीशा चाळीतलं एक रूम आहे आणि या रूममध्ये भव्य असा देखावा तो सादर करण्याचा प्रयत्न एका गणेश भक्तांकडून करण्यात आला आहे. आपण आपल्या मागे पाहू शकतो. सेंटरमध्ये गणपती आहे, साईडला कृष्ण आहे, सुदाम आहे आणि संपूर्ण जो स्टोरी आहे ती सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याकडून जी सादर करण्यात आली ते भाविक आपल्यासोबत आहे. दादा काय सांगाल, काय नाव आपलं आणि थोडी माहिती द्या आपल्याबद्दल. नमस्कार, माझं नाव शार्दूल भारत म्हाडगूत. परळमधले आम्ही रहिवासी आहोत. या आमच्या गणेश उत्सवाची सुरुवात माझे आजोबा कैलासवासी विष्णू म्हाडगूत हे गिरणी कामगार होते आणि त्यांनी 1951 साली याच परळच्या वाकाणी हाऊसच्या 10 बाय 16च्या
घरामध्ये त्यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. खरं तर परळ लालबाग म्हटलं की आपल्याला गिरणी कामगार आठवतो आणि चाळ संस्कृती आठवते, परंतु आता कुठेतरी ती परंपरा देखाव्यांची वगैरे लोप पावत चाललेली आहे. परंतु आम्ही आजही, यंदाचं आमचं हे 73वं वर्ष आहे, या 73व्या वर्षीही आम्ही तीच परंपरा, देखावे साकारण्याची परंपरा आणि इतर ज्या काही त्यावेळेला गणेश उत्सव साजरा व्हायचा तीच परंपरा आम्ही आजही कायम राखलेली आहे. आणि देखाव्यांबद्दल म्हणायचं झालं तर आपण एकंदर कृष्ण सुदामा या दोघांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. ती मैत्रीच दाखवण्याचा आपण या देखाव्यामधून प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून हा जो संपूर्ण जो उत्साह आहे तो मोठा उत्साहात साजरा केला जातो. मोठे जे आपण पाहिलं तर कृष्ण आणि सुदामा यांची जी मैत्री आहे ते मैत्री दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण त्यांच्या देखाव्यातून करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पाहिलं त्यांच्याकडे चांगला मेसेज देखील देण्यात आला आहे की जागा जरी छोटी असली तरी उत्सव साजरा करायला मन मोठा लागतं, असा छोटासा मेसेज या दादाकडून नक्कीच आपल्याकडे देण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन नितीनसह मी रिद्देश हातेम, पुढारी न्यूज, मुंबई. भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात आनंद साजरा करण्यात आला होता. हा आनंदोत्सवाचा क्षण गणेशोत्सवाच्या देखाव्यातून अर्धापूरकर कुटुंबांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर असा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि या देखाव्यामध्ये बाप्पा हातामध्ये बॅट घेऊन बॅटिंग करतायत. मिळालेला वर्ल्ड कप सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. आढावा घेतला याचा आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी. पाहूयात. सध्या होतं अर्धापूर कुटुंबाच्या घरामध्ये या ठिकाणी आकर्षक असा देखावा ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की संपूर्ण देखावा जे आहे ते मनमोहक देखावा आहे आणि विशेष म्हणजे हे कुटुंब जगासोबत अपडेट चालते, कारण प्रत्येक गणेश उत्सवामध्ये हे आगळेवेगळे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मागील वर्षी जे आहे ते चंद्रयानचा देखावा यांनी केला होता आणि यावर्षी जे वर्ल्ड कप जिंकला होता त्या वर्ल्ड कपचा देखावा या ठिकाणी दाखवला आहे. जेव्हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आनंद कसा होतो हे त्यांनी प्रत्येक एक क्षणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एकूणच या ठिकाणी गणरायाच्या म्हणजे लाडक्या बाप्पाच्या हातामध्ये बॅट देखील दिलेली आहे आणि स्ट्राईकला सध्या बाप्पा आहेत. ज्या ठिकाणी जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर जो काही आनंद होता तो देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच हा देखावा सध्या तरी सर्वांचं आकर्षण ठरतोय. ज्यांनी हा देखावा साकारलाय ते आपल्यासोबत आहेत. दादा, मला एक सांगा, तुम्ही अतिशय सुरेख असा देखावा साकारलेला आहे, नेमकी काय संदेश द्यायचा होता तुम्हाला यात? नमस्कार, मी संतोष अर्धापूरकर. यावर्षी आपण T20 वर्ल्ड कप जिंकलाय, तर माझ्या डोक्यात एक थीम होती की आपण पूर्ण देशाला दिवाळी साजरी केली त्यानंतर, तर आपण गणपती समोर T20 वर्ल्ड कपचा देखावा साजरा करावा. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली. आणि डोंबिवलीमध्ये संजय कारंडे यांनी सुद्धा आपल्या घरी सन्मान संविधानाचा हक्क मतदानाचा असा देखावा साकारलेला आहे. यावेळी देशामध्ये मतदान किती महत्त्वाचं आहे आणि मतदान करणं का गरजेचं आहे या संदर्भातली माहिती त्यांच्या देखाव्यामधून त्यांनी दिलेली आहे. संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली कागद पुठ्ठ्यांपासून तसंच टाकाऊ वस्तूंपासून, मूर्ती देखील शाडू मातीची आहे. तर संजय कारंडेंनी हा मतदानाचा देखावा साकारलेला आहे आणि डोंबिवलीमधून आपण हे चित्र पाहतोय. देखाव्यातून मतदानाचं महत्त्व सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. मतदान किती गरजेचं आहे हेच सांगणारा हा देखावा. आणि सन्मान संविधानाचा हक्क मतदानाचा अशी या देखाव्याची थीम आहे आणि बाप्पांच्या भोवती त्यांनी हा देखावा साकारलाय. देशामध्ये मतदान किती महत्त्वाचं आहे आणि मतदान करणं का गरजेचं आहे या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांनी या देखाव्यातून दिली आहे. आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या संकल्पना राबवलेल्या आहेत. तीच दृश्य आणि तीच माहिती आपण या बुलेटिनमधून घेत होतो. बाप्पासाठी कशा प्रकारे सजावट करण्यात आली होती आणि पुन्हा उद्या 6:30 वाजता आपण याच बुलेटिनमध्ये भेटणार आहोत. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज. गणपती बाप्पा